आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं का लास्ट डे आमचं कॉलेजचा असा जाईल आणि असं खतरनाक प्रोजेक्ट प्रेझेंटेशन होईल. म्हणजे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. तर झालं काय मित्रांनो, चला मी सांगतो तुम्हाला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर मित्रांनो, आमचं आज फायनल इयरचं प्रोजेक्ट प्रेझेंटेशन आहे. तर आम्ही चाललोय आता प्रोजेक्ट प्रेझेंटेशनला. तुम्ही ब्लॅक बुक पाहू शकतात. तर आता लास्ट डे आमचं असं म्हणलं तरी चालेल कॉलेजला. तर चला जाऊया सगळ्यात आधी डिपार्टमेंटला. डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर आपल्याला सर्वात आधी हा पहिला प्रोजेक्ट दिसला. हा सोमनाथचा प्रोजेक्ट आहे. तर ते एक वर्किंग टेस्ट करून पाहत्या एक्सटर्नलला दाखवायच्या आधी, म्हणजे एक सॅम्पल टेस्ट करून पाहत्या. म्हणजे ऐन टायमाला वर्किंग नाही झालं तर मग परत विषय व्हायचा. तर मनलिकने आपल्याला सिंपल वर्किंग सांगितलं. तर मित्रांनो, हे मशीन असं आहे, त्याने आपण ड्रोन बनवू शकतो. ते पण आपण ऊसाच्या चुट्ट्यांपासून बनवू शकतो. हा एक प्रोजेक्ट चांगला आहे. पाहू आता एक्सटर्नलला पडतो का नाही हा. तर त्यावर आपण बाकीच्या मुलांचे एकदा प्रोजेक्ट पाहून येऊ. त्याच्यानंतर आपल्याला तेजस भोसलेचा प्रोजेक्ट दिसला. हे एक लॅपिंग मशीन आहे. म्हणजे पार्टला लॅपिंग करण्यासाठी यूज करणारा हा एक प्रोजेक्ट आहे. हा पण चांगला आहे. बाकीच्या मुलांचेही प्रोजेक्ट पाहू आपण. त्याच्यानंतर मित्रांनो, हा 6 ॲक्सिस आर्मचा प्रोजेक्ट आहे. याची डिझाईन मला आवडेल, कारण की मी पण याची डिझाईन कटियामध्ये करेल. तर हा त्यांचा ग्रुप लीडर निरंजन, त्याच्यानंतर हे बाकीचे त्याचे मेंबर आहे आणि त्यांचं एकदम प्रॉपर पीपीटी त्यांचं हे चालू आहे. म्हणजे आणि हे बाई तर सीडी गिफ्ट करते भाई, छोटे छोटे अचिव्हमेंट्स करते. त्याच्यानंतर मित्रांनो, मुलं तर काय तयारीत येईल, म्हणजे डायरेक्ट खतरनाक तयारीत येईल. नंतर मित्रांनो, आमचं प्रोजेक्ट प्रेझेंटेशन चालू झालं. तर व्हिडिओ काय काढता नाही आली, पण फोटो बसून आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलाय. तर आम्ही असे थोडेफार ग्रुप फोटो काढले. तिकडे प्रेझेंटेशन चालून मी कॅमेरा पाहत होतो भाई, म्हणलं फोटो खराब नाही झाला पाहिजे. A few moments later. नंतर हा दुसरा ग्रुप बायोडिझलचा एक्सप्लेनेशनला आला, कारण की आमचं झालं तर पहिलं सगळ्यात आधी. हे त्याच्या पुढचा पण ग्रुप इथं मागं बसले आणि या ठिकाणी आपण ब्लॅक बुक जमा केला काटाय सरांपाशी. इथं लंच ब्रेक झालता, तोपर्यंत म्हणलं एकदा बाकीच्या मुलांचे प्रोजेक्ट पाहून घेऊ. हा एक प्रोजेक्ट आहे, हा श्रावणीचा प्रोजेक्ट आहे. तिला म्हणलं एक्सप्लेन करते, हसत होती. यार तिला मी म्हणलं खरंच एक्सप्लेन करता हो, तिने एक्सप्लेन केला. म्हणजे ही प्रोजेक्ट एक नंबर आहे. तो वर्किंग करून पण दाखवला होता. थांबा मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, प्रोजेक्ट म्हणजे काय, तेव्हा स्विच बंद होईल तेव्हा ऑटोमॅटिक हँडब्रेक खाली येईल आणि जेव्हा स्विच चालू होईल तेव्हा ऑटोमॅटिक हँडब्रेक हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात. म्हणजे हा एक प्रोजेक्ट चांगला आहे, म्हणजे एकदम जास्त रिलेटेड मेकॅनिकल डिपार्टमेंटशी. तर चला आणखीन बाकीच्या मुलांचेही प्रोजेक्ट पाहू आपण. त्याच्यानंतर आपण बाहेर आलो तर पाहिलं तर कुणालचा प्रोजेक्ट बाहेर होता आणि ते प्रिपेअर करीत होते, म्हणजे एक्सप्लेन करीत होते एकमेकाला. त्याला म्हणलं काय विषय नाही रे, आरामशीर नाही. त्यांनी प्रोजेक्ट पण आपल्याला एक्सप्लेन केला होता, पण मला प्रॉपर आठवत नाही. नेमकी आपल्याला कॅपकटला काही इश्यू आला, मग आपण व्हिडिओ लेट टाकतोय. तर काय विषय नाही मित्रांनो, चला बाकीची मुलं काय करतायत ते पाहू. तर मित्रांनो, बाकीची मुलं कंपनीचा फॉर्म भरतात. हे सर्व मुलं प्लेस आहे, म्हणजे मी पण प्लेस आहे, मी पण अनप्लेस नाही, प्लेसच आहे. तर चला बाकीची मुलं पण पाहू आणखीन काय करतात. मित्रांनो, ही फायनल इयरची वर्षभराची मेहनत पहा अशी उघड्यावर ठेवली त्यांनी. त्याच्यानंतर आपण क्लासरूम मध्ये आलो तेव्हा मला एक दृश्य पाहायला भेटलं. यांच्या प्रोजेक्टमध्ये कॅल्क्युलेशन होतं. म्हणलं सगळ्यात अवघड यांचं म्हणलं, डायरेक्ट कॅल्क्युलेशन एक्सप्लेन करणं सोपं नसतं मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी खरं. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही प्रोजेक्ट पहा. एक्सटर्नल जेवण करायला जायले सर्व प्रोजेक्ट मुलांनी आणून ठेवले इथं. लंच ब्रेक नंतर पाहू आता एक्सटर्नल जेवण करून येईल रे. मुलांचे तर मला हाल दिसते डायरेक्ट. आणि यांचा तर अजून रिपोर्टच चालू आहे. म्हणजे प्रेझेंटेशन आलं तरी रिपोर्ट चालू आहे. म्हणलं काय बोलणार, काय खतरनाक विषय यांचा. आणि त्याच्यानंतर बाकीच्या मुलांचं इथं जेवण चालू आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि ऋतिक शेट्टी इकडे बसलाय माझ्या शेजारी. आमच्याकडे झाडवाली पण अवेलेबल आहे, शुभांगी नाव आहे तिचं. आणि तुम्ही जर ह्या व्हिडिओ तुत्रेला कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला भरपूर डिस्काउंट भेटेल. तर लवकरात लवकर तिला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पण झाडवाली लागत असली तर. A few moments later. त्याच्यानंतर मित्रांनो, साइन ऑफ सुरू झालंय. म्हणजे शर्टवर साइन करण्याची प्रतिक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे अशी कोणत्याही कामाची सुरुवात गोपालपासूनच होती. तर गोपाला पण म्हणत असं भाई दरवेळेस मीच का बरं. तर हे तुम्ही पाहू शकतात, मुलांनी सुरुवात केली आहे. आता बाकीची मुलं पण सुरुवात करणार आहे. तर चला आपण एक एक पाहू. तर या ठिकाणी पाहू शकता, तर आपण एक एक नाव वाचणार आहे. तर गोपल्या काहीतरी नाव लिहिले, तुम्ही पण वाचलं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. इथं साईन केली वाटतं कोणतरी, आणि मागून अजून सुद्धा शुभांगी नाव लिहिती. त्याच्यानंतर रोशनच्या शर्टवर पण साईन करायला लागल्या मुली. आणि परत गोपाल पण म्हणतो असं भाई माझा मी काही कोणाला काही एवढा त्रास दिलाय मला एवढे हे करते. तर नाही बनलं, त्याला प्रेम आहे म्हणलं आमचं तेवढं त्याचं. त्याच्यानंतर शुभांगी मला म्हणते हे पाय मुलांनी माग खाल्लेलं. अरे म्हणलं हाय ते रिअल लिहिलंय म्हणलं, त्याच्यात काहीच खोटं नाही. त्याच्यानंतर आपण ग्राउंड फ्लोअरला आलोय, कारण की थोडेसे फोटो काढायचे त्यासाठी. त्याच्यानंतर आता फोटोशूटला सुरुवात करायची होती, पण काही मुले येते त्याच्यामुळे थांबले. तर सर्वजण चालले आता त्या लॉन मध्ये फोटो काढायला. तर इथं आपण थोडे 1-2 फोटो काढले ग्रुपचे. त्याच्यानंतर इथं फोटो चालूच होते का डिपार्टमेंट वरून बोलावा आला का ग्रुप फोटो काढायचा डिपार्टमेंटला. त्याच्यानंतर आपण डिपार्टमेंटला आलो तर काही मुलं आणखीन येते आहे, कारण की काही जणांचे प्रेझेंटेशन चालू होते. तर मुलं इथं परत सुरू झाले. काही ना तर काही लिहायचंय भाई, कुठून आणते एवढं लिहायचं मला तेच समजा. परत हे रोशन त्यांचं काहीतरी चिंगमचा विषय चालला होता. आता मेकॅनिकलची मुलं समजून जाईल काय चिंगमचा विषय. त्याच्यानंतर इथं परत साइन ऑफ सुरू झालं. तोपर्यंत मी एक ॲस्थेटिक व्हिडिओ काढून घेतली, म्हणलं रील्स मध्ये काम येईल. त्याच्यानंतर आपण आता ग्राउंड फ्लोअरला जाणार आहे. परत वरती डिपार्टमेंट मध्ये आपल्याला थोडा गायडन्स केला स्टाफनी. आता इथं ग्रुप फोटो काढायचा आहे. बॅच 2026 साइन ऑफ.
तर या ठिकाणी मित्रांनो आपली रील्स पण काढून झाली होती. त्याच्यानंतर आपल्याला थोडा स्टाफ दिसला तर आपण स्टाफ पाशी गेलो आणि स्टाफनी पण आपल्या याच्यावर सही केली. तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये तसं म्हणजे एकदम क्वालिटी काम झाले. आमचे गाईड डोळे सर एक नंबर माणूस आहे. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो मुली इतक्या लेत होत्या मुलांच्या याच्यावर डायरेक्ट विचारू नका. म्हणजे मुलांच्या शेवटनीच तर मुलींचेच नावं जास्त होते बाकीच्या नावांपेक्षा प्रोजेक्ट पार्टनर आणि याच्यापेक्षा. आणि सेम मुलींच्या याच्यावर पण मुलांचे नाव होते म्हणजे चिडवी चालूच होती. फक्त या ग्रुपचे फोटो चालू आहेत. तुम्हाला सांगतो मित्रांनो एकदम रिलॅक्स फोटो चालू. त्याच्यानंतर आपण एक रील्स बनवली मस्त पैकी. सर्व मुलांसंग हँडशेक करताना ही रील्स बनवली. त्याच्यानंतर आपल्या या रील्सचा मेन फोटोग्राफर हा निरंजन आहे. तर मित्रांनो या ठिकाणी कुणाल पण आपल्या संग ऍड झालता. त्याचं प्रेझेंटेशन चालू होतं. तर फायनली तो आता ऍड झाला आपल्या संग. नंतर मित्रांनो आदित्य काहीतरी नाव लिहून देत नव्हता. तर सर्व मुलांनी त्याला धरलं आणि पूर्ण दाबलंय. म्हणजे तुम्ही पाहू शकतात हातपाय दाबून पूर्ण नाव लिहायचं म्हणले तिथं काही विषयच नाही दुसरा. मग फायनली शेवट त्याच्यावर नाव लिहिलं तेव्हा त्याला सोडलं डायरेक्ट. सेम प्रोसेस ऋतिक संघ पण झाली. ऋतिक म्हणे मी आता एकाला सोडणार नाही. तर म्हणलं पाहू एवढा काय लोड घेतोय म्हणलं ऋतिक. त्याच्यानंतर मग मनलिकच्या मागे लागले. तर मनलिकला सापडित होते सर्वजण तुम्ही पाहू शकतात. आणि शेवट फायनली केलंच त्याच्या याच्यावर पण तेच. आणि या मुलांची रिॲक्शन पाहणीच त्या हसत्या डायरेक्ट. काय बोलणार आहे आम्ही त्यांना आता. नंतर आम्ही परत रील्स काढण्यासाठी लॉन्च याच्यात आलो. आता इथं साइन ऑफची रील्स बनवायची होती. आणि तुम्हाला इथं मुलांची रिॲक्शन सांगतो. ती रील बनवताना एकदम शांतता लावत होती. मुलांचं काही ना काही नाही चालू होत. त्याच्यानंतर तो मनलिक इतका चिडत होता तुम्हाला सांगतो. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मध्ये लई चिडला होता. तर फायनली या ठिकाणी झाली रील्स काढून मित्रांनो. तर मित्रांनो इथं सर्व एंड झालं. आता पाणीपुरी खायला जायचा विचार चालला होता सर्वजणांचा. तर मग फायनली डिसाईड झालं की लाखलगावला जायचं पाणीपुरी खायला. तुम्ही पाहू शकतात मित्रांनो पूर्ण पलटण निघाली. आता मागं पहा तुम्ही आता सर्वजण गाड्यांनी उचलले आता पाणीपुरी खायला लाखलगावला. तर बाकीची मुलं आणखीन मागे. मित्रांनो मी तुम्हाला खरंच सांगतो पुरी काय गाडी दामान नाही चालू. तुम्ही पाहू शकता एक से बडकर एक गाडी चालवत होती. इथं डायरेक्ट रेस लागेल होती असं म्हणलं तरी चाल. या दोघी स्कूटी माग होत्या. ही तिसरी गाडी आपली आणि पुढे 2 गाड्या तुम्हाला दाखवते. हे पहा इथं थांबल्यात थोडंसं रील्स बनवायची वाटतं त्यांना त्याच्या. तर चला रील्स बनवून घेऊ आता. डायरेक्ट आपण भेटूया हॉटेल. तर फायनली मित्रांनो आपण इथं आलोय. तर तुम्हाला मी मुलं दाखवते. हे पहा मुलं इथं आले आणि मुली आणखीन येते. हे पहा रस्ता क्रॉस करायचं काम चालू आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाणीपुरीची ऑर्डर दिली. तर तुम्हाला दाखवते हे पहा दादानी बनवायला पण सुरुवात केली. प्लेट बाकीचे जण वाट पाहत आणि इथं आल्यानंतर ऑटोमॅटिक अशी भूक वाढून जाते. ते बनवताना पाहिल्यानंतर सर्वजणांचं तेच परिस्थिती आता मस्त पैकी. A few moments later. तर मित्रांनो या ठिकाणी सर्वजणांची पाणीपुरी खाऊन झाली होती आणि सर्वजण सुकीपुरीची वाट पाहत होते. कारण की सुकीपुरी शिवाय पाणीपुरीला अजिबात मजा नाही. तर मित्रांनो या ठिकाणी सर्व खाऊन पिऊन झालंय. तर आता निघायची तयारीत तुम्ही पाहू शकता. मुली आपल्या आपल्या तयारीत लागल्या. तर फायनली मित्रांनो आजच्या ब्लॉगचा आम्ही दोघं बरं ठीक आहे आम्ही 3 जण एंड करतोय. म्हणजे हा ब्लॉगचा एंड म्हणजे कॉलेज लाईफचा पण एंड आहे. ठीक आहे मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला मित्रांनो बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.